भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याच्या घटनेनंतर ठाणे पोलीस आता बंदुकीचे लायसन्स असलेल्यांची पडताळणी करणार आहेत, तपासणी करणार आहेत। राज्य सरकारने ठाणे पोलिसांना या संदर्भातल्या सूचना दिल्यात। ठाण्यामध्ये आतापर्यंत जवळपास 4000 जणांना बंदुकीचे लायसन्स देण्यात आल्याची माहिती समोर येते। राजू सोनावणे आपल्याला माहिती देतील। राजू, काय खबरदारी या घटनेच्या पार्श्वभूमीवर घेण्याचा निर्णय झालाय? पाहतो आपण उल्हासनगरमध्ये गोळीबार घटना घडल्यानंतर राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी जे आहे ते सूचना केलेल्या आहेत। ज्यांच्याकडे बंदुकीचं लायसन्स दिलेलं आहे त्या सगळ्यांची चौकशी करण्याचे आदेश जे आहेत ते राज्य सरकारने दिलेले आहेत। ठाणे जिल्ह्यामध्ये जवळपास शहर आणि ग्रामीणमध्ये 4000हून अधिक जणांना लायसन्स दिले आहे। त्यामध्ये काही बिल्डर असतील, समाजसेवक असतील किंवा इतर लोक असतील, या सगळ्यांना जे आहे ते बंदुकीचं लायसन्स दिलेलं आहे आणि या सगळ्यांची पुन्हा एकदा कसून चौकशी करावा। खरंच त्यांना लायसन्सची गरज आहे का, त्या लायसन्सचा काही दुरुपयोग होत नाही ना, या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे आहे चौकशी करावा आणि ज्यांना लायसन्सची आवश्यकता नाही त्यांचं लायसन्स जे आहे ते रद्द करा, अशा प्रकारच्या सुद्धा सूचना दिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण गणपत गायकवाड हे स्वतः लोकप्रतिनिधी आहे आणि त्यांच्याकडनं पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारची फायरिंग झाल्यानंतर जे आहे ते कुठेतरी राज्य सरकार सतर्क झालेलं आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांनी ह्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे आता पोलिसांकडनं किती लायसन्स रद्द होतात किंवा नेमका काय अहवाल राज्य सरकारला सादर करतात हे पाहणं महत्त्वाचं राहील। राजू, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।